नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामार्फत वेटिंगवरील उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे। त्याच संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणत्या परिमंडळाअंतर्गत अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते। तर पहा, पुणे परिमंडळ अंतर्गत ही अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांच्या नियुक्ती तसेच त्यांना कुठलं अलॉटमेंट सर्कल देण्यात आलेले आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। तर पहा, दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वेबसाईटवरती जर तुम्ही पाहायला गेलात तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जर तुम्ही पाहिलेली नसेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून PDF डाउनलोड करून घ्या आणि त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अधीक्षक अभियंता प्रशासक पुणे पाटबंधारे मंडळ पुणे अंतर्गत या ठिकाणी ही अपडेट जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क या पदासाठी ही अपडेट आलेली आहे। या पदावर जलसंपदा विभागामार्फत नामनिर्देशनाने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची तात्पुरत्या स्वरूपामध्ये नियुक्तीकरिता शिफारस करण्याबाबत या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर पहा, जलसंपदा विभागामार्फत विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर एकूण 14 संवर्गातील पदांकरिता सरळ सेवा पदभरतीची रिक्त पदांची ही जाहिरात जी आहे ते शासनाकडून राबविण्यात आलेली होती आणि त्यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर 4497 पदे या ठिकाणी 14 संवर्गातील 4497 जागा या ठिकाणी भरण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर पहा, त्यामधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क हे देखील या ठिकाणी पद आहे आणि याच पदाची तात्पुरत्या स्वरूपामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर पहा, दिनांक 29-31 जुलै 2024 रोजी जी काही संवर्गनिहाय गुणवत्ता यादी आणि उमेदवारांच्या नावाची निवड यादी आहे तसेच प्रतीक्षा यादी जी आहे ते www.wrd.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आताची महत्त्वाची अपडेट देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थ्यांनो, आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय तर प्रतीक्षाधीन उमेदवारांची निवड जी आहे ते या ठिकाणी फायनली करण्यात आलेली आहे। तुम्ही ज्या परिमंडळाअंतर्गत असाल, ज्या परिमंडळाअंतर्गत तुम्ही आवेदन केलेलं असेल आणि प्रतीक्षा यादीमध्ये जर तुमच्या नावाचा समावेश असेल तर तुम्हाला अपडेट राहायचं आहे, कारण जे काही अपडेट येत आहे ते मेलवरती येत आहेत। स्पॅम फोल्डर तुम्हाला चेक करत राहायचं आहे। ठीक आहे, तर पहा, आता आपल्याला पाहायचं आहे उमेदवारांच्या नावाचा समावेश कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे ते। तर पहा, या ठिकाणी संवर्गनिहाय यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पदाचे नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट हे पद आहे। यामध्ये उमेदवारांचे नाव तसेच त्यांचं डिटेल म्हणजे काही मोबाईल नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ॲड्रेस, करस्पॉन्डंट ॲड्रेस असेल, तसंच सिलेक्शन कॅटेगरी कुठल्या प्रवर्गातून उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कुठल्या प्रवर्गातून त्याला रिझर्वेशन जे काही पॅरलल समांतर आरक्षण आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ते क्लेम झालेलं आहे ते देखील तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला शो होत आहे। तसेच विद्यार्थ्यांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला जे काही रिकमेंडेड सर्कल आहे, जे काही तुम्हाला अपॉइंटमेंटची जागा आहे किंवा जे काही सर्कल असणार आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। सुपरिटेंडिंग इंजिनियर पुणे इरिगेशन प्रोजेक्ट सर्कल पुणे। ठीक आहे, तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या नावाच्या समोर कुठलं सर्कल भेटलेलं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे। आणि पुणे परिमंडळ अंतर्गत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुणे पाटबंधारे मंडळ पुणे, तसेच पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ पुणे, कुकडी सिंचन मंडळ पुणे, गुणनियंत्रण मंडळ पुणे, ठाणे पाटबंधारे मंडळ, तसेच लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर, सोलापूर, नाशिक, सोलापूर आणि सांगली या पाटबंधारे विभागामध्ये विद्यार्थ्यांची नियुक्ती जी आहे ते करण्यात आलेली आहे। ते तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला पाहून घ्यायचं आहे। ठीक आहे, सो ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे WRD डिपार्टमेंट अंतर्गतची। विद्यार्थी मित्रांनो, पहा, आता फक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीची
प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची नियुक्तीची यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इतरही पदांच्या याद्या ज्या आहेत ते लवकरात लवकर लागणार आहेत. यामध्ये माजी सैनिकच्या जागा देखील या ठिकाणी कन्वर्ट होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर उमेदवार भेटले नाही तर ऑब्व्हियसली त्या जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार त्या भरण्यात येणार आहे. ठीक आहे, तर पहा ही महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. ओके, माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.